अंजनी पुत्र हनुमानाचा अद्भुत जन्म. खूप वर्षांपूर्वी एका सुंदर पर्वतावर अंजनी नावाची एक तपस्विनी राहत होती. तिला मूल नव्हतं, त्यामुळे ती रोज भगवान शंकराची कठोर तपस्या करत होती. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन शंकरांनी तिला आशीर्वाद दिला, तुला एक महान, शक्तिशाली आणि बुद्धिमान पुत्र होईल. त्यावेळी राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातील पवित्र प्रसाद वायुदेवांनी अंजनीपर्यंत पोहोचवला. त्यामुळे अंजनीला दिव्य पुत्र प्राप्त झाला, तोच हनुमान. हनुमान लहानपणापासूनच अतिशय बलवान आणि खोडकर होता. एके दिवशी त्याने आकाशात चमकणारा सूर्य पाहिला आणि त्याला फळ समजून तो थेट आकाशात उडाला. तो सूर्य गिळायला जात होता तेव्हा देव घाबरले. मग इंद्र यांनी वज्राने हनुमानावर प्रहार केला. त्यामुळे हनुमान खाली पडला आणि त्याची हनुवटी दुखावली. त्यामुळे त्याचे नाव पडले हनुमान. हे पाहून वायुदेव रागावले आणि त्यांनी वारा थांबवला. संपूर्ण जग संकटात आलं. मग सर्व देवांनी येऊन हनुमानाला अनेक वरदानं दिली. अमर्यादित शक्ती, वेगवान गती आणि कोणत्याही संकटावर मात करण्याची ताकद. अशा प्रकारे हनुमान फक्त एक बालक नव्हता, तो पुढे भगवान रामाचा सर्वात महान भक्त आणि वीर बनला.